नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुसुम सोलार पंप योजना संदर्भातील 29 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि अधिकृत अपडेट जाणून घेणार आहोत। नवीन जी आर आलेला आहे का, अनुदानात वाढ झाली आहे का, अर्ज सुरू नक्की आहेत का आणि शेतकऱ्यांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। म्हणून व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। आता मंडळींनो, जी पहिली अपडेट आहे याबद्दल सांगायचं झालं तर 29 जून 2026 पर्यंत कुसुम सोलार पंप योजना पूर्वीप्रमाणेच सुरू आहे। पात्र शेतकरी महाऊर्जाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर 29 जून 2026 पर्यंत या योजनेबाबत कोणताही नवीन जी आर किंवा अनुदान वाढ अधिकृतपणे अजून तरी जाहीर झालेली नाही आहे। म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनुदान वाढले किंवा नवीन जी आर आला अशा संदेशांवर, मेसेजेसवर किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट असतात सोशल मीडियावर, त्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका। आता जी पुढची अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत महाऊर्जा पोर्टलवरूनच अर्ज करावा। कारण की केंद्र सरकारने PM कुसुम योजनेच्या नावाने सुरू असलेल्या बनावट वेबसाईट आणि मोबाईल ॲप्सपासून सावध राहण्याचे सुद्धा आवाहन केलेले आहे। कोणत्याही अनधिकृत वेबसाईटवर पैसे तुम्ही जाऊन भरू नका। म्हणजे काही अनधिकृत म्हणजेच की बेकायदेशीर वेबसाईट असतात, फेक वेबसाईट असतात, त्यावर जाऊन तुमचा स्कॅम होऊ शकतो, त्यावर जाऊन तुम्ही पैसे भरू नका। फक्त आणि फक्त जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या अधिकृत महाऊर्जा पोर्टलवरूनच तुम्ही अर्ज भरावा, एवढंच सरकार सांगत आहे आणि मी सुद्धा तुम्हाला तेच सांगत आहे। आता जी पुढची अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर म्हणजे की जर तुम्ही अर्ज केला असेल तर अधिकृत पोर्टलवर ॲप्लिकेशन स्टेटस नियमित तुम्ही तपासत राहा। तसेच लाभार्थी हिस्सा आणि इतर माहिती देखील तेथे उपलब्ध आहे। तसेच काय करायचं, अर्ज करताना आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक खाते तपशील, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य व अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणून ते अपडेट करून ठेवा तुम्ही। म्हणजे जर तुमचा एखादा आधार कार्डवर जुना मोबाईल नंबर असेल, तुम्ही अपडेट नसेल केला तर अपडेट करून घ्या। अर्ज मंजुरीची जी प्रक्रिया आहे ती जलद होऊ शकते। आता या सर्व गोष्टींमुळे म्हणजे ही सगळी कागदपत्रे जी आहेत ती तुम्ही योग्य व अद्ययावत ठेवली तर तुमची जी मंजुरीची प्रक्रिया आहे, अर्ज मंजुरीची जी प्रक्रिया आहे ती एकदम वेगाने, जलद प्रकारे तुमची पडताळणी होऊ शकते कंप्लीट। आता सर्वात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की 29 जून 2026 पर्यंत कुसुम सोलार पंप योजनेच्या नियमांमध्ये अजून तरी कोणताही नवीन बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही आहे। योजना जी आहे ती सुरू असून पात्र शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे। मात्र फक्त आणि फक्त अधिकृत पोर्टलवरूनच तुम्ही अर्ज करा। बनावट वेबसाईट असतील, खोटे कॉल किंवा एजंट यांच्या फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा। मी तुम्हाला परत एकदा सांगतोय। तर आजच्या ज्या अपडेट होत्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत एक एक करून। आता या योजनेबाबत पुढे कोणतेही नवीन अधिकृत माहिती किंवा शासन निर्णय नक्की आलाच तर सर्वात आधी मी तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच कुसुम सोलार पंप योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान पीक विमा कृषी योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।